महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पाकिस्तान जेव्हापासून हा सिंदूरचा सगळा हल्ला झाला त्याच्या आधीपासूनच घाबरलेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांपासून सगळ्यांनी अणुबॉम्बची धमकी दिली होती, अणुबॉम्ब आण्विक हल्ला करू। आणि आज डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की आम्ही अणुयुद्ध होण्यापासून वाचवलेलं आहे। आणि त्यानंतर आज पंतप्रधान थेट येऊन बोलतायत की आम्ही अणुहल्ल्याच्या धमकीला घाबरत नाही, भीक घालत नाही। कसं बघता? मुख्यतः डोनाल्ड ट्रम्प यांची विश्वासार्हता जर जागतिक पातळीवर आपण बघितली, ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे, या पलीकडे त्यांची विश्वासार्हता जगासमोर कोणतीही नाही, अगदी भारतातही नाही। त्यांनी चीनबद्दल ज्या स्वरूपाचं वक्तव्य केलं, जो ट्रेरिफ 245% लादला, त्यानंतर ते मागे वळले, पुन्हा एकदा चीनशी चर्चा करताना पाहायला मिळाले। डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत हलक्यात घ्यावे अशा स्वरूपाचे राजकारणी हे जागतिक पातळीवर बघायला मिळतात। आणि त्यांनी जे वक्तव्य केलं त्याला आपण किती महत्त्व द्यावं हाही मूळ प्रश्न आहे। आणि त्यामुळे पंतप्रधानांनी जे योग्य आणि चोख उत्तर देणं अपेक्षित आहे ते पंतप्रधानांनी जागतिक समुदायाला या निमित्तानं दिलेलं आहे, पाकिस्तानला दिलेलं आहे। माझ्या मते पंतप्रधान म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित होतं ती पंतप्रधानांनी या ठिकाणी योग्य पद्धतीने घेतलेली आहे। देश म्हणून जी भूमिका असणं अपेक्षित होतं ती भूमिका या ठिकाणी घेतली गेलेली आहे। आणि या माध्यमातून येत्या काळामध्ये दहशतवादी कृत्य हे खपवून घेतलं जाणार नाही आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे स्पष्टपणे पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे त्याचं स्वागत हे निश्चितपणे करायला हवं। जी भूमिका देश म्हणून, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी घेतलेली आहे त्याचं स्वागत निश्चितपणे या ठिकाणी करायला हवं। सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की आता जी भूमिका खरं तर भारतानं घेतली की आम्ही रक्त आणि पाणी एकत्र वाहू देणार नाही, सिंधू करार म्हणजे जवळजवळ मोडीतच काढलाय त्यांनी, मग पाकिस्तान या सगळ्या अटी शर्थींवर तयार होईल असं वाटतं की सध्याची परिस्थिती निवळण्यासाठी सध्या म्हणजे जो पाकिस्तान आता कमजोर दिसतोय ती परिस्थितीतून वेळ काढून घेण्यासाठी पाकिस्तानची भूमिका असेल? नाही, मुख्यतः दोन गोष्टी आहेत, एक सिंधू करार आणि व्यापार बंद करणं। व्यापार तसाही पाकिस्तान बरोबर आपला निग्लिजिबल होता, नाच्या बरोबर होता। 23-24 मध्ये तो फक्त 23 कोटी होता आणि 24-25 मध्ये तो नसल्यासारखाच आहे। मग अशा परिस्थितीमध्ये त्या व्यापाराचा प्रश्न हा पाकिस्तान बरोबर तसाही मोडीत निघालेला आहे, आपल्याला त्याच्याने खूप काही फरक पडत नाही। उरला पाणी प्रश्न, जो पाणी आपल्याला पाकिस्तानकडे सोडायचं आहे, पाकिस्तानकडून आपल्याला घ्यायचं नाही आणि त्यावर लागणारे बंधारे आणि त्यासाठीची असलेली कॅपॅसिटी आज आपल्याजवळ नाही। आपण निश्चितपणे त्यांचं नुकसान करू शकतो, पाणी काही काळ अडवून ठेवू शकतो, अचानकपणे सोडू शकतो, त्यातून त्यांच्या शेतीचं, पूर परिस्थितीचं वेगवेगळ्या माध्यमातून तिथे परिस्थिती बिघडेल आणि त्यातून परिस्थिती खराब होताना पाहायला मिळेल। मात्र तातडीनं यातून खूप काही बाहेर येताना पाहायला मिळेल अशी परिस्थिती नाही। त्यामुळे मुळात जर येत्या काळामध्ये दहशतवादी कृत्य, कारण दहशतवाद हा थांबणार सहजासहजी नाही, काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशा स्वरूपाची परिस्थिती तयार होईल आणि त्यामुळे सातत्यानं भारत आणि पाकिस्तानवर युद्धजन्य परिस्थितीचे ढग हे घोंगावत राहतील हेच या निमित्तानं स्पष्ट होताना पाहायला मिळतं। अगदी सर, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही ही सगळी प्रतिक्रिया आणि हे सगळं विश्लेषण मांडलं त्याबद्दल।